गंधमाधव नावाचे ऋषी होते. त्यांच्याकडे भगवान कृष्णानं भीमाला पाठवलं की म्हणा, अरे भीमा, आपल्याकडे राजसूत यज्ञ चालू आहे आणि या यज्ञाला सगळे आलेले आहेत आणि ते गंधमाधव पर्वतावर जे ऋषी राहतात ना ते आलेले नाहीत, त्यांना जरा बोलवून घे, जा घेऊन ये जा. कारण काय व्हायचं, हा भीम जो आहे हा राजसूत यज्ञामध्ये सगळ्या ब्राह्मणांवर देखरेख ठेवण्यासाठी ठेवला होता. सगळ्या ब्राह्मणांना हवं नको ते विचारायचं, पोटभर खाऊ घालायचं. कृष्णानं स्वतः उष्टी काढायचं काम घेतलं होतं. तसं भीम गदा घ्यायचा आणि त्या रांगेतून ब्राह्मणांच्या फिरायचा, ओ काका जिलेबी घ्या, नको घेता की नाही. कृष्णानं बघितलं 1 महिना झाला हे ब्राह्मणांना षड्रस अन्न मिळतंय. आपल्या जेवणामध्ये 6 प्रकारचे रस असले पाहिजे, कडू, आंबट, तुरट, तेलट, तिखट, खारट, अशा प्रकारे 6 प्रकार जेवणामध्ये असले पाहिजेत, त्याला समतोल आहार म्हणतात. तर षड्रस म्हणजे 6 प्रकारचे रस असणारे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न ह्या ब्राह्मणांच्या पुढ्यात वाढलंय. हे असे का झालेत, अंगी का लागत नाहीत यांच्या? कारण ते भीमाला घाबरायचे, नको म्हटलं की तर घेता की नाही, मग त्याला घ्यावं लागायचं, ते अंगी लागत नसे. ते आता भीमाला सांगायचं कसं, म्हणून कृष्णाने सांगितलं गंधमाधव पर्वतावर ते ऋषी राहतात, त्यांना घेऊन या. म्हणे साहेब निघाले वाटेमध्ये मारुतीराय भेटला म्हाताऱ्याच्या रूपामध्ये, शेपटी लांब लचक अशी टाकली आणि ह्या साईडला बसला. हा दनादन पावलं टाकत आला. भीम बघितलं तर एक माकडाचं शेपूट आहे. भीम ओरडला, ए माकडा चाल बाजूला. ते काहीच बोललं नाही. अरे बाजूला हो ना, मी भीम आहे, मला जायचं आहे तुझ्या शेपटावरून, मी काय ओलांडून जाऊ, शेपूट उचल तुझा. त्या ते माकड म्हणाला, भीम दादा मी फार वयोवृद्ध झालो, माझं शेपूट उचलता येत नाही, जरा उचल ना. भीमाला आला तर राग, त्यानं एका हातान गदा ना उजव्या हातात, डाव्या हातान शेपूट धरलं, असं उचलणार आणि टाकून द्यायचं. असं उचललं आणि असं वरती उचलायचा प्रयत्न केल्याबरोबर जो काय गचका बसला, भीमच खाली पडला. गदा खाली ठेवली, 2 हातानं ताकद काढली आणि शेपूट उचलायचा प्रयत्न केला, भीमाला खाली पडावं लागलं. मग भीमाचे डोळे उघडले. हा काहीतरी प्रकार वेगळा आहे, हा म्हातारा माकड कोणतरी वेगळा आहे. त्यामुळे भीमानं गर्वारण झाल्यानंतर हात जोडल्याने म्हणाला की तुम्ही कोण आहात ते मूळ रूपात या. त्या मारुती मूळ रूपामध्ये आला आणि मारुतीने सांगितलं की हा ताकदीचा गर्व सोडून दे, ही ताकद त्यानं दिलेली आहे. आपल्या हातात ताकद जी आहे, पायात ताकद त्यांनी दिले, त्यानं ताकद काढून घेतलं की आपण म्हणतो अर्धांग झाला. शरीर जिवंतच असतं ते, पण त्याच्यात ताकद नसते. तर ही ताकद सोडून दे म्हणाले, म्हणजे गर्व जो झालाय तो काढून टाक. तुला भगवान कृष्णाने गंधमाधव पर्वतावर जे पाठवलंय ना, त्याचं कारण तेच आहे. तू अधवा काय वाटेल ते बोलतोस, त्याचा परिणाम काय होणार, जे करणार ते काय भोगावं लागतं ते शिकवण्यासाठी पाठवलं. गेलास की कळेल. त्या भीमानं विचारलं, मला जरा इथेच तुम्ही विस्तृत स्वरूपात सांगा. त्या मग त्या मारुतीरायाने सांगितलं की तो गंधमाधव पर्वतावर ऋषी आहे ना, त्यांची संपूर्ण इथून कांती पायाच्या नाकापर्यंत, म्हणजे मानेपासून इथपर्यंत सगळं सोन्याचं शरीर आहे. त्याच्या वरचं जे शरीर आहे ते त्याचं डुकराचं शरीर आहे, म्हणजे हे मान. तोंडातनं इतका दुर्गंधी येतो, अर्धा किलोमीटर त्याच्या पोचलास की वास यायला सुरुवात होईल. त्यामुळे तो कुठेही जाऊ शकत नाही, सगळ्यांना उपद्रव होतो म्हणून ते तिथेच बसलेलेच साधना करत. आणि हे असं विचारशील का, तर तो इतका मोठा घमंडखोर होता ऋषी की त्याला वाटल ते बोलायचं अहंकारानं, म्हणून त्याची ती दुर्दशा झाली. तेव्हा देवानं तोंड दिलंय, ताकद त्यानं त्याच्यात दिलेली आहे, तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, त्याचा वापर चांगला करावा असं मला वाटतं. कारण गर्वाचं घर नेहमी खाली असतं. त्यानं ताकद दिली, त्या ताकदीचा कधी गर्व करू नका. काही जणांच्या अंगात ताकद आली वेगळ्या प्रकारे, अंगात ताकद वेगळ्या प्रकारे येते. पैसा आला ताकद येते, अंगामध्ये प्रत्यक्ष शक्ती आली त्यामुळे पण ताकद येते, मग घमंड येते. अधिकार मिळाला ताकद येते, मित्रमंडळींचं पाठबळ मिळालं ताकद येते,
अशी वेगळ्या प्रकारे आपल्याकडे ताकद आली की अहंकार जन्म घेतो. तुम्ही शेण आणलं घरामध्ये जमीन सारवायला की वाळवी येणार का? तिथेच जन्माला आलेली असते ती. त्या शेणातच किडा तो असतो आणि तोच वाळवी म्हणून मग घराला लागतो. म्हणून जिथे ताकद येते तिथे अहंकार येतो. त्याच्यापासून बाजूला राहायचं. म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलंय, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे विष्णुदासा भाविकांचे.